हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आषाढी एकादशीचा उपवास माझा, मम्मीचा आणि पप्पांचा, आमच्या तिघांचा आहे. आणि पप्पा जास्त उपवास नाहीत करत, एकादशीचाच उपवास असतो. आणि त्यामुळे मग पप्पांना कसं जास्त असं म्हणजे उपवास करायची सवय नाही. त्यामुळे मग उपवास ज्यावेळेस पप्पा करतात तेव्हा मग लवकर सगळं करावं लागतं. मग सकाळच्या वेळेस भगर केली होती मम्मीनी. एका साईडला दूध पण गरम करायला ठेवलं होतं आणि मी चहा ठेवला होता. आणि मी चहा ठेवला आहे तोपर्यंत मम्मीची चालली होती देवपूजा करायचं काम. आता एकादशी म्हणलं की मग सगळे देव वगैरे मम्मीनं धुवून सगळी व्यवस्थित पूजा वगैरे चालू होती. आणि मग दुपारच्या वेळेस साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवायची होती. आता एकादशीची पंढरपूरमध्ये तर गर्दी खूपच वाढली असेल. आणि त्यामुळं आता आम्ही गेलो की गेल्यानंतर मग तिथं पण वारीचं भरपूर असं काय काय बसतं. मी लग्न झालं ते ना त्याच वर्षी म्हणजे असं आषाढी एकादशी झाल्या होते मी. तर आम्ही गेलो होतो आणि पाळणे वगैरे असतात, भरपूर मेकअपचं सामान, असं दुकानं वगैरे स्टॉल लावलेले असतात छोटे छोटे. तर ते एक महिना असतं वारी झाल्यानंतर. आता आम्ही गेलो की मग जायचं खालून फिरून वगैरे यायचं, तुम्हाला पण दाखवेनच मी. आणि मग आता आता तर पंढरपूरमधले जे कोण आहेत ना, तर ते अजिबात जोपर्यंत वारीची गर्दी कमी होत नाही तोपर्यंत घराच्या बाहेरसुद्धा नाहीत पडत. वारीच्या अगोदरच सगळं काय सामान लागते ते सगळं आणून ठेवायचं आणि वारी झाली का मग घराच्या बाहेर पडायचं. नंतर मग पालख्या वगैरे असतात, त्याचं दर्शन वगैरे घ्यायला जातात. असं पण असतील की गर्दी गर्दी खूप जास्त असते तिकडं. आणि भरपूर वारकरी वगैरे आले असतील. आणि तर मम्मीचं चाललं आतली देवपूजा करून झाली का नंतर मग मम्मीचं चाललं होतं बाहेरची देवपूजा करायची. घरातच आता आमच्यात विठ्ठलाची मूर्ती होती, मम्मीने त्याचीच पूजा केली. आणि आम्ही आलो ना तेव्हापासून ऊनच नाही, असं आभाळच असतं. अधूनमधून पाऊस पण येतो थोडासा. मग मम्मीची देवपूजा झाली की मम्मी भाकरी करायला लागले होते. आणि भावाचं चालू होतं, म्हणला मी करतो भाजी. तर बटाटा होता, मग बटाट्याचं आपण बटाट्याचं भजी कसं बनवतो तर बटाट्याच्या भज्यासारखंच त्यांनी कट केलं होतं. मम्मीला पाहिजे होतं उलटण. तर त्यामुळे मी मम्मीला दिलं उलटण. आणि इथं कसं कट्ट्यावर म्हणजे असं दोघांनी मिळून स्वयंपाक करायचं म्हणलं की उभाच राहता येत नाही. त्यामुळे मम्मीला भाकरी करायच्या होत्या, मम्मीनी कट्ट्यावर बसून भाकरी केल्या. आणि मग हा माझा भाऊ आहे तर तो साईडला उभा राहून बटाटे कट करत होता. आता दोघांचाच उपवास होता. संचितला आज म्हणजे उपवास नाही, दोघांचाच उपवास नव्हता. त्यामुळं भाकरी वगैरे पण काही जास्त नव्हत्या करायच्या. संचितला आज नाश्ता पण नव्हता बनवला, कारण आता भाकरी केली. संचितला तेल मीठ लावून भाकरी पण खायला खूप आवडते. नंतर भगर आहे, दूध भगर खाईल किंवा बनाना वगैरे आहे त्यातलं काहीतरी खाईल. तर त्यामुळे आता बघू संचित काय खाईल ते खाईल. नंतर मग मी तर चाललं होते इथं भाकरी आपलं मस्त पीठ मळून करायचं. ज्वारीच्या भाकरी बनवत होते. पण पहिलं सगळं आमचं बनवून घेतलं, नंतर पूजा वगैरे केली, चहा केला आणि मग स्वयंपाकाचं केलं. तर त्यामुळं घरात सगळ्यांचा उपवास असलेला बरा. नाहीतर एक निम्म्यांचा उपवास नाही म्हणलं की मग सगळं डबल डबल करावं लागतं. तर हे बघा असे बटाटे भजी करतो ना, तर सेम बटाट्या भज्यांसारखेच काप केले होते. तर माझा थोडा घसा बसला आहे आणि सर्दी पण झाली, त्यामुळे जास्त बोलायला लागले की घसा पण दुखतोय माझा. तर होते असं थोडंसं वातावरणामध्ये क्लायमेटमध्ये चेंज झाला की होते. आता झाले काय सध्या, आता पंढरपूरमध्ये कसं डायरेक्ट फिल्टर आहे, त्यामुळे फिल्टरचं पाणी जास्त थंड वगैरे नसतं, नॉर्मलच पाणी असतं. थंड नसतंच म्हणजे फक्त फिल्टर होऊन येतं. तसं इथं आमच्यात जार आहे आणि जारचं पाणी खूप थंड असं असतं, त्यामुळे ते पिऊन घसा थोडासा दुखतोय माझा. आणि संचितला पण आलता, ते आलेल्या 2 दिवसातच खोकला लागला होता. संचित झाला नीट, आता माझा घसा दुखतोय. मला असं वाटते पाण्याने होत असेल, पण काय सांगू शकत नाही कसं झालं. तर इथे बघू शकता मम्मीच्या चालले तुमच्या ज्वारीच्या भाकरी बनवायचं काम. संचितची चालले बाहेर मस्ती मस्ती खेळत बसला होता संचित. आणि नंतर मग भाकरी वगैरे झाले की मग आवरून वगैरे घ्यायचं आणि 11 सव्वा 11 वाजता मग साबुदाण्याची खिचडी बनवायची. आता साबुदाण्याच्या खिचडीचा शॉर्ट व्हिडिओ आहे तर तो मी आजच अपलोड केला आहे, त्यामुळे तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही तो पण बघू शकता. आणि खिचडी खूप म्हणजे खूप भारी झाली होती. आणि कशी केली होती, असं छान केली होती एकदम मस्त. आणि कोण कोण काय करतं, रात्रीचा पण साबुदाणा भिजत घालतं. पण रात्रीचा नाही भिजत घातला तरी 1-2 तासात पण भिजतो. आता मम्मीला जास्त म्हणजे असं जास्त भिजलेला साबुदाणा आवडत नाही खायला, खूप असा टमटमीत होतो म्हणती. आणि त्यामुळे ती काय करते, खिचडी करायच्या अगोदर एक 3-4 तास अगोदर भिजत घालते, मग छान होतो तसा पण. पण मला खूप जास्त भिजलेला आवडतो. आणि जास्त भिजल्या पण कधी कधी मग कसं चिकट चिकट होतं, असं पण थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पाणी साबुदाणा भिजत घालताना असं मापामध्येच घालावं लागतं. आणि मला थोडंसं हे झाल्यामुळं, सर्दी झाल्यामुळं थोडासा आवाज हे होतोय. कशाला उघडतोय?
तर मी असा व्हिडिओ जोडत बसले की संचितचं मध्ये मध्ये काही ना काहीतरी चालू असतं आणि भावाकडं चालू होतं हे बनवायचं काम. आणि म्हणजे भाकरी व्हायची वाटच बघत बसला होता मम्मीची. भाकरी झाली की मग लगेच हे बघा त्याने बटाट्याचं असं केलं काहीतरी. आता रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे, बघायचा असेल तर तुम्हाला दाखवते. म्हणत तर होतं एकदम भारी झाले. आमचा उपवास होता त्यामुळे आम्ही काही खाऊन बघितलं नाही, स्वतःच म्हणत होते एकदम मस्त छान झाले. आणि तव्यामध्येच केला. आता इकडं आमच्यात जास्त करून तव्यावर खूप जास्त फोकस असतो, तव्यामध्येच भाज्या करतात. नंतर झाडाला फुलं पण आली होती थोडीशी, मम्मीने झाडाची फुलं पण काढली होती गुलाबाची. याच्या अगोदर पण आली होती, म्हणजे झाड बऱ्यापैकी आहे, त्याला येतात अधूनमधून फुलं. मग मम्मीनं आणून तोडून ठेवली होती फुलं. आणि मग मग आम्ही लावली एकादशीची फुलं वगैरे. लावली म्हणजे काय, लावायच्या अगोदर खरं संचितने तोडूनच टाकले, नंतर दुसरे आणून मग लावली फुलं, असं संचितचं काम आहे. मग नंतर साबुदाणा मम्मी आता एक जवळपास 11, 11:15, 11:30 होत आले असतील. 11:30 वाजता एका साईडला शेंगा पण वाळत नाही, काय आहे का वाळत म्हणते मी वाळत नाही, आपण काय म्हणतो त्याला, असं भाजायला ठेवल्या होत्या. आणि एका साईडला मग मी तर चालली होती साबुदाण्याची खिचडी बनवायचं काम. तर ह्या शेंगा ओल्या शेंगा आहेत, विकत घेतलेल्या होत्या. आणि मग विकत ओल्या शेंगा खायला छान वाटतं, त्यामुळं एकादशीच्या विकायला आल्या होत्या. शिजवलेल्या पण विकायला आल्या त्या, पण आम्ही न शिजवलेल्याच घेतल्या, कारण आम्हाला काय शिजवून वगैरे खायच्या नव्हत्या, अशा भाजून खायच्या होत्या. त्यामुळे मम्मीने काय केलं, साबुदाण्याची खिचडी होते तोपर्यंत तव्यामध्ये शेंगा पण भाजून घेतल्या आणि मस्त तशी आपली साबुदाण्याची खिचडी पण तयार केली. चला तर या पटकन तुम्ही पण खिचडी खायला. आणि शेंगा चाळणीमध्ये काढून घेतल्या आणि लगेच गरमागरम आम्ही सगळं खिचडी खाऊन घेतली. आता उपवास असले की काय आपलं पण बघावं लागतं, आणि ज्यांचा उपवास नाही त्यांच्यासाठी पण करावं लागतं. त्यामुळे खिचडी असो बाकीचं काय का असेल, थोडं थोडं जास्तच करायला लागते. नंतर हे संध्याकाळच्या वेळेस बनवली होती बटाट्याची आणि बटाट्याची आमटी हिरव्या मिरचीमध्ये. नंतर साबुदाण्याचे वडे पण बनवायचे होते आणि भगर पण केली होती मम्मीनं. तर एवढी सगळं आम्ही असं एकादशीला खाल्लं, खूप म्हणजे खूप खाल्लं. आपण उलट उपवास असल्यावर जास्त खाणं होतं, उपवास असल्यावर एवढं खात नाही तळलेलं वगैरे. तर असं आमच्या बाबतीत तर झालं. आणि वडे तर एक नंबर झाले होते. मी थोडंसं चेक केलं तळलेत का. आता वड्यांची रेसिपी पण येईल लवकरच, मी वड्यांची पण रेसिपी काढले. आणि मीच करत बसले होते, मम्मीने सगळी तयारी केली होती. आणि मला आवडतं असं तळायला वगैरे, त्यामुळे मस्त असे वडे तळून घ्यायचे. वडे तळताना जास्त गॅस फुल ठेवायचं नाही, थोडं कमी गॅसवरच तळायचे. आणि संध्याकाळच्या टायमिंगचं हे सगळं चालू होतं. तर दिवसभरामध्ये आम्ही आषाढी एकादशीचं असं काय काय खाल्लं, जे रोज खाणं होत नाही. तरी बनाना वगैरे राहायला सांगायचा, खायचा, दाखवायचा. बनाना वेपर्स असं काय काय खातो. आणि वड्यांचा कलर बघू शकता एकदम भारी आला आहे, आणि खूप म्हणजे खूप छान झालं होतं. आणि मी काय करत होते, मी एकटीच व्हिडिओ पण काढत होते आणि काय म्हणतो आपण त्याला, तळत पण होते. त्यामुळे मला एकटीला नीट काढताच येत नव्हतं, त्यामुळे तिथं थोडासा कॅमेरा हलला आहे. आणि मी थोडंसं करत करत खाल्ल्याला पण कोणाकोणाला दिसलं. केलं की लगेच खायला पण आवडतं मला, गरम गरम बघायचं टेस्ट. आणि मग मीठ वगैरे जास्त कमी जास्त असेल तर वाढवू पण शकतो. चला तर मग बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.